तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे। खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या बंडखोरी खासदारांविरोधात याचिका दाखल केली होती। या याचिकेत 10व्या अनुसूचीनुसार या बंडखोरांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। अध्यक्षांनी अधिकृत मान्यता दिली नसतानाही सभागृहात त्यांचा वेळ टीएमसी मधून कापला जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलाय। टीएमसीच्या 20 बंडखोरांना आता सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। 10व्या अनुसूचीनुसार खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देतील आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड। चैतन्य, या संदर्भातले अपडेट। काँग्रेस नेते अभिषेक बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने टीएमसीचे जे 20 बंडखोर खासदार आहेत त्यांना नोटीस बजावली आहे। खरं तर आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी टीएमसी मधून हे 20 बंडखोर खासदार यांनी बंड करत एनसीपीआय म्हणजेच नॅशनलिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये हे विलीन झाले होते आणि त्यानंतर टीएमसी कडून ही याचिका करण्यात आली होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आता या बंडखोर खासदारांना नोटीस देण्यात आली आणि त्यांच्याकडून या नोटीसवर उत्तर मागवण्यात आलंय। खरं तर याला पार्श्वभूमी अशी आहे की काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की उद्धव ठाकरेंचे जे 6 खासदार होते त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांचं प्रकरण देखील सर्वोच्च न्यायालयात आहे। या प्रकरणी याचिका करण्यात आली होती आणि त्या प्रकरणी देखील सर्वोच्च न्यायालयाने जे फुटीर खासदार आहेत त्यांना नोटीस पाठवली होती आणि लोकसभा अध्यक्षांना देखील नोटीस पाठवून उत्तर देण्याची यात निर्देश दिले होते। आता याच प्रकरणी टीएमसीच्या खासदारांना देखील सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे आणि लवकरात लवकर या नोटीसवर उत्तर द्यावे असे निर्देश देण्यात आले। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते।